नमस्कार, कसे आहात? आज आहे 11 जून. आजचा दिवस आमच्यासाठी थोडासा खास आहे, कारण आज ताराला पूर्ण 6 महिने झालेत. खरं सांगायचं तर हे 6 महिने कसे गेले कळालंच नाही. अजूनही असं वाटतं की कालच तिला पहिल्यांदा हातात घेतलं होतं आणि आज बघा बघता बघता 6 महिन्याची झाली ती. किती पटकन दिवस जातात ना. म्हणून आज काही मोठं सेलिब्रेशन नाही आहे, पण हा दिवस थोडासा खास वाटावा म्हणून थोडंफार मी आवरावर करून घेते. काही फ्रेश फुलं आणली आहेत आणि डायनिंग टेबल वगैरे आहे, तर त्यातले मी कवर वगैरे आहेत ते सगळे चेंज करते, म्हणजे थोडंसं फ्रेश वाटतं, छान वाटतं. खरं सांगायचं तर आता प्रत्येक छोट्या गोष्टीमध्येच मला आनंद शोधायला आवडतो आहे. आधी कदाचित इतकं काही वाटायचं नाही, पण तारा आल्यापासून प्रत्येक महिना, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी खूप खास वाटतात. तिच्या होणारा ग्रोथ बघून मला अजून आनंद होतो, म्हणून हे सगळं करते. मला असं वाटतं की आठवणी नेहमी मोठ्या पार्टी किंवा मोठ्या सेलिब्रेशनमधूनच बनतात असं नाही आहे. कधीकधी घरातल्या साध्या दिवसापासून, एकत्र घालवल्या वेळेमधून आणि अशा छोट्या प्रयत्नांमधूनही खूप सुंदर आठवणी तयार होतात. आणि खरं तर आता पुढचं मोठं सेलिब्रेशन असेल, जेव्हा तिचा पहिला वाढदिवस असेल. पण तोपर्यंत असे छोटे छोटे क्षण आपण जपून ठेवायचे, फोटो काढायचे, आठवणी गोळा करायच्या. कारण वेळ इतका पटकन जातो. आजचा दिवस उद्या फक्त आठवण बनून राहतो ना. त्यामुळे सगळी ही धावपळ चालली आहे. I don't know if I can find my way out. I'm stuck in a prison of doubt. In this torsion, and everything is growing up tight. आज जास्त काही मला जेवण बनवायचं नव्हतं. संदीप बोलला आपण बाहेरच जाऊया जेवायला. पण तिला बाहेर ना सांभाळावं लागतं. मी सांभाळते तेव्हा संदीप जेवतो, मग तो सांभाळतो तेव्हा मला जेवावं लागतं. आणि मला हे असं आवडत नाही, म्हणजे आपण जेवायला बसलो तर सगळे एकत्र बसलो तर बरं वाटतं. मग एकाने जेवायचं, मग दुसरा थांबणार. म्हटलं जाऊ दे, आपण घरीच आणूया पार्सल काहीतरी. आणि मी घरी आहे ना हक्का नूडल्स बनवते. मला हे नूडल्स खूप आवडतात. चिकूला नाही आवडत आणि तो खात पण नाही. थोडंफार टेस्ट करेल आणि संदीपलाही तेवढे नाही आवडत, पण तो खातो. मला खूप आवडतात हे. त्यामुळे म्हटलं चला आता माझ्या आवडीचं बनवते हक्का नूडल्स. आणि दाल खिचडी चिकूला खूप आवडते आणि तो जास्त काही बाहेरचं खात नाही आणि तेच त्याला आवडतं, म्हणून त्याच्यासाठी दाल खिचडी मागवली आहे. फ्राईड राईस, मंचुरियन आणि केक एवढा. नूडल्सवरती तेल स्प्रे केलं तर खूप छान आणि मोकळे होतात नूडल्स. खिले खिले होतात, नाहीतर असे चिकट होतात. नाहीतर मग आपण गरम पाण्यात बॉईल करून ठेवलं ना, लगेच थंड पाण्याने धुवायचं नॉर्मल पाण्याने आणि लगेच तेल स्प्रे करायचं त्यावर, खूप छान होतात. एखाद्या वेळेस दाखवेन मी तुम्हाला रेसिपी. याच्यात भरपूर व्हेजीस टाकायच्या, त्याने छान चविष्ट होतात. एकच पॅकेट होतं, तेच मी बनवलं आहे. आणि कधी कधी ना स्वतःलाही थोडासा आराम द्यायला हरकत नाही आहे. आपण रोज तर बनवतो स्वयंपाक घरी, तर एखाद्या वेळेस असं बाहेरून, आम्ही तर खूप कमी आणतो बाहेरून. खूप कमी म्हणजे नाहीच आणत. जेव्हा पण काही असलं तर आम्ही बाहेर जाऊनच जेवून यायचो, पण घरी असं जास्त आणत नाही. तर ताराचा केक पण आणला. तर आता बघू, मी उघडून बघते कसा आहे. मी केक जिथं देते ना नेहमी, त्यांच्याचकडे आम्ही केक ऑर्डर करतो. पण कधी कधी ना ती वेगळाच बनवून टाकते. कलर फोटोमध्ये असतं ना, तर त्याच्या व्यतिरिक्तच कलर बनवते. तर पेस्टल कलरमध्ये मला हवा होता, तर तिने डार्क कलर करून टाकला. तर असो, आता काय करणार.
इथे ना आम्ही फोटो काढत होतो. तर ताराचे फोटो काढायचे होते आणि आमच्या चौघांचे सुद्धा. दर महिन्याला मी तिचे आणि आमच्या चौघांचे फोटो काढते. तिच्या प्रत्येक महिन्याचा फोटो काढून ठेवायचा मी प्रयत्न करते, कारण हे सगळं नंतर बघताना खूप छान वाटतं. आज जे क्षण साधे वाटतात ना, तेच काही वर्षांनी सगळ्यात सुंदर आठवणी बनतात ना. चिकूचे सुद्धा मी असे भरपूर फोटो काढलेत आणि त्याचा एक मी कोलाज बनवून फ्रेम लावली आहे. तर ताराचेही तसे लावायचे आहेत, त्यामुळे प्रत्येक महिन्याला तिचे मी फोटोज काढते. आणि मुलगी आहे म्हटल्यावर तर फोटो तर पाहिजेनच. मुलाला तेवढी आवड नसते, चिकूला पण तसंच आहे. त्याला जास्त काही आवडत नाही ह्या गोष्टी. तो मला व्लॉगमध्ये पण तुम्हाला जास्त दिसत नाही, कारण त्याला तिथे जास्त काही आवडतच नाही. पण मॅडम मुलींचं असतं जरा फोटो काढा, मी ड्रेस घातला नवीन, अशा काही गोष्टी असतात. तर छान आम्ही ताराला हा ड्रेस घेतला होता. नंतर मग तिच्याच ड्रेससारखाच कलरचा केक हवा होता पेस्टलमध्ये, हे सगळे रेनबो कलर, पण त्यांनी डार्क बनवला. तरी खूप छान दिसतं आहे. आणि तिचे फोटोज काढायचे होते. तिनेच त्या केकमध्ये असा हात मारला आणि त्या हातावरचा केक सगळा चिकू खाऊन घेतला आणि मग तिचे हातपाय धुतले आम्ही परत. सगळा केक तिने खराब केला, पण तिलाच कापायचा होता, तर ठीक आहे, मजा आली आम्हाला पण. खूप हसलो आम्ही. एकही तिने मला फोटो नाही काढू दिला जसा मला हवा होता केकसोबत. बाकी आता मी ऑक्शन करून घेते. जेव्हा पण मी ऑक्शन करते ना, ह्या तिघांचंही करते मी. आणि हो, ताराचे आम्ही फोटोज काढताना एवढे आम्ही तिला हसवत होतो, पण ती काय हसायला तयार नव्हती. नाही तर एवढी हसते ती, पण जेव्हा कॅमेरा चालू केला ना, तर ती फक्त केकला आणि कॅन्डललाच बघत होती. तिचं हसणं बिलकुल नव्हतं. खूप आम्ही वेडे वाकडे तोंड करून तिला हसवत होतो, पण नाही, मॅडम हसायलाच तयार नाही. ती एकदम शॉक होती, हे करतात ते नक्की काय म्हणून. चिकू प्लेटमध्ये खा ना. चाकू आहे ते लागेल. आता व्हिडिओ संपण्याआधी तुमच्यासोबत काही मी शेअर करते. जेव्हा ताराचा जन्म झाला होता तेव्हा काही फोटो मी काढले होते. जेव्हा आम्ही घरी आलो होतो 5व्या दिवशी, 4 दिवस झाले होते, हां 4थ्या दिवशी आम्ही रात्री घरी आलो होतो हॉस्पिटलमधून. तर तेव्हाही मी फोटो व्हिडिओ काढले होते. फक्त एवढंच की मी ते व्लॉग तो टाकला नाही किंवा कोणतेही फोटो वगैरे मी शेअर केले नाही, कारण त्या फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये सगळेच होते. तर जे काही आहेत फोटो मी तुम्हाला शेवटी दाखवेल. आणि तुम्हालाही माहिती आहे, आमच्या चौघांच्या व्यतिरिक्त मी कोणालाच व्लॉगमध्ये दाखवत नाही. त्यामुळे मग तेही मी व्हिडिओज वगैरे फक्त मेमरीसाठी मी शूट केले होते. म्हणजे चिकूने आणि संदीपनेच केले होते, फक्त आठवणी राहाव्या म्हणून. पण व्लॉग वगैरे करायचं नाही हे मी आधीच ठरवलं होतं. पण फोटो आहेत, जेव्हा आम्ही घरी आलो होतो ते फोटो आहेत. स्वामींचं दर्शन ताराला दिलं होतं, ते केक आणला होता. तर हे काही फोटो आहेत, ते तुमच्यासोबत मी शेअर करते. शेवटी तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.